आलो आहे तुझ्यासाठी. आजचा विषय आपला माइंडसेट म्हणजे काय. खरंच तुला वाटतं का तुझ्या लाईफ सिच्युएशनमुळं तू अडकलेला आहे? तर तसं काही नाही भाऊ, तू अडकलेला नाही आहेस. तुझा माइंडसेट हा चेंज करावा लागेल. तुला माइंडसेट म्हणजे काय हे माहिती नाही आहे. तू जगाकडं कसं बघतोस आणि परिस्थितीला कसं रिॲक्ट करतोस. काय असतं माहिती आहे का, दोन माणसं असतात. एक गोष्ट आहे बघ, दोन माणसं असतात एका सिच्युएशनमध्ये. एक म्हणतो माझ्याकडून होणार नाही आणि दुसरा म्हणतो कसं होईल मी ते बघतो. डिफरंट कुठं आहे माहिती आहे का? टॅलेंटमध्ये नाही, पैशामध्ये नाही, फक्त माइंडसेटमध्ये. ज्याचा माइंडसेट स्ट्रॉंग आहे ना, तो हारला तरी शिकतो, आणि ज्याचा माइंडसेट वीक आहे तो जिंकूनही घाबरतो. तर फेल्युअरला काय मानतोस एंड समजतोस की लेसन, हे माहीत नाही. कारण भाऊ, फेल्युअर म्हणजे शेवट नाही, तो नेक्स्ट लेवलसाठी ट्रेनिंग आहे. आणि माइंडसेट असा बनव की प्रॉब्लेम आला तरी तू पळणार नाही, भिडणार. लोक काय म्हणतात ते सोडून दे, कारण लोकांचं काम आहे बोलणं आणि तुझं काम आहे करून दाखवणं. त्यामुळे आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं फ्युचर तुझ्या परिस्थितीवर नाही तर तुझ्या माइंडसेटवरती डिपेंड आहे. जर माइंडसेट बदललास ना तर गेम 100% बदलणार. माझ्या मागं बघतोयस का तू? या ठिकाणी बघ, वीटभट्टीचे खूप सारे असे वर्कर आहेत जे इथं काम करतायत दिवसभर उन्हातान्हाचं. कशामुळं करतायत? परिस्थिती भाऊ, त्यांचा माइंडसेट त्यांनी कधी सेट केलेलं नाही. त्यामुळं आज त्यांना उन्हामध्ये काम करावं लागतं आहे, अलग लक्षात. परंतु तुझं तसं नाही आहे. तुझं रिॲलिटी बदलायची असेल तर आधी माइंडसेट बदल, कारण गेम बाहेर नाही, डोक्यात चालतो. अशा व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब कर, म्हणजे तुझ्या डोक्यामध्ये मी सर्व गोष्टी बरोबर घुसवतो. अजून व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये यस टाईप कर. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.